अशा प्रकारे चवळीच्या शेंगाची तुम्ही कधी भाजी केली का? केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पाहू शकता मी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. कोवळ्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या जाडसर इकडे ठेवलेले आहेत. त्याचे मधले असे आपल्याला सोले काढून घ्यायचे आहेत, त्याच्यामधले असे सोलून अशा प्रकारे, आणि ह्या चिरून घ्यायच्या आहेत वेळीने. तर मी आता हे पूर्ण चिरून घेते. शेंगा अशा मी बारीक करून घेतलेल्या आहेत. असं निबर शेंगा आहेत, त्याच्यामधले असे सोले काढून घेतलेले आहेत. आता हे मी तवा गरम झालेला आहे, यावर टाकून भाजून घेते. पाच मिनिट लागतील भाजायला याला. अशा प्रकारे मी भाजून घेते शेंगा. अशा प्रकारे मी शेंगा भाजून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. धनिया काढून घेते. जास्त पण भाजू द्यायचे नाहीत, जास्त काळ्या पडू द्यायचे नाहीत, हिरव्याच ठेवायच्या, जास्त ती लागू द्यायचे नाहीत. पाहू शकता मी अशा शेंगा भाजून घेतलेल्या आहेत. इकडे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता. तर यामध्ये मी मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली, यामध्ये मी जिरे टाकून घेते. नंतर टाकून घेते मी लसूण जिऱ्याची पेस्ट. लसणाला छान असं परतून घेते. छान गोल्डन कलर येईपर्यंत मी याला परतून घेते. असा गोल्डन कलर आलेला आहे लसणाला. यामध्ये टाकून घेते मी टोमॅटो. टोमॅटो नाही टाकला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यूज करू शकता टोमॅटो. यामध्ये टाकून घेते मी भाजलेले शेंगा. यामध्ये टाकून घेते मी हिरवी मिरचीचा ठेचा. याला हिरवी मिरचीच टाकायची, कारण हिरव्या भाज्याला हिरवी मिरची छान लागते. चव आणखीनच वाढते भाज्यांची. हळदी पावडर टाकून घेते थोडीशी. टाकून घेते मी शेंगदाण्याचं कूट. टाकून घेते मी कारळाचं कूट थोडंसं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कारळाचं कूट नाही टाकलं तरी चालेल. आणि टाकते चवीपुरतं नमक, कारण मिरचीमध्ये पण नमक आहे, त्यामुळे नमक थोडंसं सांभाळून टाकायचं. हे पूर्ण मिक्स करून घेते मी. खूप छान होती भाजी, त्यांना ट्राय करून बघा. मिरची थोडीशी टाकली आहे, कारण इकडे मी मिक्सरचा डब्बा धुवून घेतलेला आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते. अशी शेंगा भाजून भाजी केला तर खूप छान भाजी होते, चव पण वाटते भाजीची. तुम्हाला मोकळी करायची असेल भाजी, सुकी करायची असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता. आणि भातासोबत जर खायची असेल भाजी तुम्हाला, तर थोडंसं तुम्ही पाणी असं वाढवू शकता. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशासोबत पण ही भाजी खाऊ शकता. ह्याला एक मी 10-15 मिनिट शिजून घेते. 10-15 मिनिट झालेली आहे, पाहू शकता. भाजी आपली शिजलेली आहे. थोडंसं मी भातासोबत खायला म्हणून असं पाणी केलेलं आहे. खूप छान अशी भाजी शिजलेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.